मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे, इंटर झालेली आहे. त्यानंतर जय मल्हार खोलांडे संघाच्या माध्यमातून विशाल कांबडी हा गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. चांगली मॅच पाहायला मिळेल या दोन संघांच्या दरम्यान. दोन्ही संघ या असोसिएशनचे चांगले नामांकित संघ आहेत, चांगली कामगिरी करतील यात काही शंका नाहीये. एकाच परिसरातील संघ आहेत, एकाच विभागातील संघ आहेत. जय मल्हार खोलांडे वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर या दोन संघाच्या दरम्यान सामन्याला होईल सुरुवात. पहिल्या डावाला सुरुवात होईल. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मेन पंच आपण पाहणार आहोत देवानंद वळवी, त्यानंतर स्क्वेअर लेग पंच राहुल अंधेर असेल. दोन्ही पंचांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विशाल कांबडी षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे. आता मात्र चेंडूला ड्राईव्ह केला, चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी, मिळेल फक्त एक सिंगल धाव, जास्त काही मिळणार नाहीये. या एका धावाने ऑफ द मार्क झालेला बॅटर मिस्टर प्रवीण परेट. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल बॅटर ललित भोवर, स्ट्रायकिंग एंडला असेल गोलंदाज विशाल कांबडी. पहिल्या षटकातील दुसरा बॉल टाकण्याकरता सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने ललित साडे. यावेळेस फुल टॉस बॉल, चेंडूला फक्त मनकडे साईडने चेंडूला वळवलेला आहे. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट, चेंडू ट्रॅव्हल होईल काऊ कॉर्नरच्या दिशेने. आणि या दोन धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या दोन धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाईल. 3 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 3 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. सावध आणि संतगतीने सुरुवात करण्याचा प्रयत्न करतात दोन बॅटर ललित अँड प्रवीण परेट. ही जोडी आपण पाहतोय मैदानी आतमध्ये आहे. आता मात्र सुंदर फटका, चेंडू लॉफ्ट केला, चेंडू जाईल इनटू द गॅप. एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांकरिता चौकार. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर फटका एक्झिक्यूट केलेला आहे बॅटर ललित याने. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता, यशस्वी होतोय या फटक्यावरती. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांकरिता. संघाची धावसंख्या 7 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र चेंडूला बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलेला आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण करतोय बॉलर विशाल कांबडी. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पॉवर प्लेचं बंधन आहे, त्या बंधनामध्ये जर पाहिलं तर नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल बॉलर विशाल कांबडी याला. यावेळेला फुल टॉस बॉल, चेंडूला स्विंग केलेला आहे. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांकरिता षटकार. धन्यवाद डीजे. लोवर फुल टॉस चेंडूची हाताळणी केली होती बॉलर विशाल याने. त्या चेंडूला पाठवलेला आहे डीप बॅकवर्ड द स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांकरिता. अतिशय चांगला फटका ललितेच्या बॅट मधून आलेला आहे. चांगली कामगिरी, चांगला फटका, चांगली बॅटिंग करतोय ललित भोवर. या संघाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे, चांगला खेळाडू आहे मिस्टर ललित भोवर. या षटकाराने संघाची धावसंख्या 13 वर पोहोचली गेलेली आहे. विशाल तयार, षटकातील पुढील बॉल असेल. आता मात्र सुरेख डिलिव्हरी, चेंडू पडण्याचा थोडासा बाहेर वळतोय. सरळ विकेट किपर याच्या हातामध्ये विसावला गेलेला आहे. षटक संपलेलं आहे पहिलं.
संघाची धावसंख्या 13 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 13 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल शिलोत्तर संघाच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये होताना दिसत आहे. विकास वळवे यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे ऑफिशियल पंच आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल राजमाळी. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने सुरुवात करेल या षटकाची. राजमाळी याला कमबॅक करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च केल्या होत्या बॉलर विशाल याने. त्या धावांना आता मात्र ब्रेक लावावा लागेल. राजमाळी लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राइक एंडला प्रवीण परेड. आता मात्र सुंदर फटका हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली अविनाश. सुंदर झेल. फलंदाज होईल बाद. प्रवीण परेड बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केलेलं आहे बॉलर राजमाळी यांनी. चांगली सुरुवात या ओव्हरमध्ये केलेली आहे. कॉन्फिडन्स वाढला असेल या बॉलरचा. यंग टॅलेंट एक तरुण खेळाडू आहे या खोलांडे संघाचा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. प्रवीण परेड हा फलंदाज बाद झालेला आहे. एक धावा त्याने बनवल्या. तर त्याच्या जाग्यावरती मिस्टर 360 नावाने जास्तीत जास्त प्रसिद्ध आहे अजय तुंबडा ऑन द स्ट्राइक पाहायला मिळेल. गोलंदाज राज लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सज्ज होईल. षटकातील दुसरा बॉल असेल. फलंदाज अजय साडे. यावेळेला सुंदर फटका. चेंडूला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जाईल कौ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांकरिता षटकार. धन्यवाद डीजे धन्यवाद. अतिशय सुंदर फटका अजयच्या बॅट मधनं आलेला आहे. ओव्हर पिच चेंडू हाताळणी केली होती. बॅटरच्या रेंज मध्ये चेंडू टाकला होता आणि त्या चेंडूला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह केलेला आहे बॅटर अजयाने. चेंडूला पाठवलेला आहे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांकरिता षटकार आलेला आहे. या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार प्राप्त होईल. धावसंख्या 19 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 19 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. अजय तुंबडा पॅव्हलियन मधून सेट होऊन आलेला आहे बॅटर. चांगली कामगिरी चांगला फटका त्याने एक्झिक्यूट केला होता. आता मात्र हाफ ट्रॅकर बॉल. चेंडू बॅटची एज लागून जाईल. डीप फाईन लेगच्या दिशेने प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. हलकासा फ्लंबल झालेला आहे आणि त्याचाच फायदा उचलला दोन्ही बॅटरने. या 2 धावा मात्र कंप्लीट करतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल चांगल्या प्रकारे यस नो अँड वेटचा वापर करताना हे 2 बॅटर दिसत आहेत. चांगली कामगिरी करावी लागेल कारण त्याच्या विपक्षामध्ये कोल्हांडे संघ देखील चांगला संघ आहे. नामांकित संघ आहे. राज तयार. आता मात्र सुंदर फटका हवेमध्ये. चेंडूची खाली अविनाश येण्याचा प्रयत्न करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. सुरेख झेल. फलंदाज बाद मिस्टर अजय तुंबडा. बॅक टू द पवेलियन गॉन. आमची जात वस्ती मुंबई शहरात निवासी आम्ही अंच पिढ्यान पिढ्यान हात पंत माऊलीचा हात खंडू देवाची 7 साथी पांडव 5 मुली बाजावना.
अतिशय सुंदर फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूने उंची जास्त गाठली होती, अंतर फारच कमी कापलं होतं. लॉंग ऑनला चांगलं झेल पकडलेला आहे अविनाश याने. चांगला खेळाडू आहे या खोलांडे संघाचा. 2 झेल मात्र त्यांनी कंप्लीट केलेले आहेत या पहिल्या इनिंग मध्ये. न्यू बॅटर महेंद्र जाधव आलेला आहे. स्ट्राइक एंडला असेल गोलंदाज राज माळी. षटकातील 5वा बॉल असेल. आता मात्र चेंडूला सोडून दिलेला आहे. विकेट किपर चुके करतोय. चेंडू जाईल शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 1+1 अशा 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाईल. 25 वर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 25 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर हा संघ, परंतु 2 विकेट त्याच्या डाऊन झालेल्या आहेत. स्ट्राइक एंडला ललित भोवर असेल राजमाळी. षटकातील शेवटचा बॉल असेल. आता मात्र सुरेख डिलिव्हरी. चेंडू जाईल डॉट. चेंडू जाईल डॉट. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न राजमार्फत होताना दिसत आहे या चेंडूवरती. आता मात्र चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड ऑनच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी खराब. बॅकअप सुद्धा यस नक्कीच चांगलं झालेलं आहे, परंतु या 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही दोन्ही फलंदाजांना. या 2 धावाने संघाची धावसंख्या 27 वर पोहोचली गेलेली आहे. षटक संपलेला दुसरं. संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 2 षटकांचा खेळ बाकी असेल. पाहावं लागेल किती धावांपर्यंत मजल मारतोय गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर हा संघ. चांगली कामगिरी करावी लागेल. अजून सुद्धा 50 ते 60 किंवा 70 पर्यंत मजल मारली तर नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये पोहोचू शकतोय गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर हा संघ. परंतु त्याच्या विपक्षामध्ये जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडी संघ हा देखील एक चांगला संघ आहे. त्याच्याकडे देखील चांगले बॉलर आहेत. चांगली कामगिरी ते करू शकतात. त्याच्या विपक्षामध्ये चांगला खेळ करावा लागेल गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर या संघाला. 2 षटकाचा खेळ मात्र बाकी असेल या पहिल्या इनिंग मध्ये. 27 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. महेंद्र जाधव आणि ललित भोवर हे 2 बॅटर आहेत. मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडर राईट हँडर जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं क्षेत्ररक्षण करत असताना वारंवार बदल करावा लागतोय कोलांडे या संघाला. चेंजेस करावा लागत आहेत. आता मात्र पाहावं लागेल कोणता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे संघाच्या माध्यमातून तिसरं षटक हाताळण्याकरिता सूरज माळी आलेला आहे. सांघिक तिसरं. वैयक्तिक पहिले षटक हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल सूरज माळी. याच्याकडे क्षमता आहे. चांगली बॉलिंग करू शकते. चांगली गुणवत्ता आहे. चांगला एक्सपिरियन्स बॉलर आहे. भरपूर रेकॉर्ड्स त्याच्या नावावरती आहेत. आता मात्र या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल हा बॉलर हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. त्याच्या विपक्षामध्ये बॅटर असेल डावकऱ्या हाताचा आपण पाहणार आहोत. महेंद्र जाधव असेल. महेंद्र जाधव स्ट्रायकिंग एंडला. त्याच्यासाठी ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन लावलेले आहे कोलांडे या संघाने. चला घाई करायची आहे. वेळेबद्दल सहकार्य करा. सूरज षटकातील पहिला बॉल असेल. आता मात्र बॅटची टॉप आहे. चेंडू जाईल शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल. जास्त काही यावेळेला मिळणार नाही. एका धावाने संघाची धावसंख्या 28 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 28 धावा. ललित भोवर आणि महेंद्र जाधव हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. अजून सुद्धा 11 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल. पाहावं लागेल किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर संघाचे फलंदाज. सूरज षटकातील नेक्स्ट बॉल असेल. डिलिव्हर करण्यास तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल.
बॉलिंग ट्रॅक वरती. आता मात्र चांगला फटका, चेंडू लॉफ्ट केला, चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरिता चौकार. अतिशय सुंदर फटका अद्यावत केलेला आहे बॅटर ललित याने. चेंडूला पाठवलेला आहे काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांकरिता. या चौकाराने संघाची धावसंख्या 32 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 32 धावा. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. षटकातील तिसरा बॉल असेल. आता मात्र सुंदर फटका, चेंडू पुन्हा एकदा जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. अविनाश माधव चांगलं क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही दोन्ही बॅटरना. चांगली कामगिरी करताय दोन्ही बॅटर. महेंद्र अँड ललित भोवर मैदानाच्या आतमध्ये आहेत. चांगली कामगिरी करतायत आपल्या संघाकरता. या 2 धावा अतिशय चपळाईने पूर्ण केलेल्या आहेत. जबरदस्त कामगिरी. ललित असे स्ट्राईक एंडला. गोलंदाज सूरज तयार. आता मात्र सुंदर फटका, चेंडूला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह केला, चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांकरिता षटकार. तांबडी तांबडी ही चमकते उन्हात लका 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 लका. तांबडी तांबडी ही चमकते उन्हात लका 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 लका. तांबडी तांबडी ही चमकते उन्हात लका 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 लका. तांबडी तांबडी ही चमकते उन्हात लका 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 लका. मी गाडीवर फिरताना कामानी तांबडी तांबडी ही चमकते उन्हात लका 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 लका. धन्यवाद डीजे, धन्यवाद. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. टायगर चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व मान्यवर आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सूरज तयार. षटकातील 5वा बॉल असेल. धावसंख्या 40 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. ललित भोवर हा बॅटर नक्कीच फायर झालेला आहे. चांगली कामगिरी, चांगला धावा त्याच्या बॅट मधून येताना दिसत आहेत. सूरज नेक्स्ट बॉल डिलिव्हर करण्यास तयार. आता मात्र सुंदर फटका, चेंडूला ऑन द टोस, चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑनला. सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु फेकी थोडीशी लेट. त्याचाच फायदा उचलले दोन्ही बॅटरने. या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. चांगली रनिंग बेट विथ द विकेट, चांगलं तालमेल, चांगलं समन्वय साधत आहेत आपल्या संघाकरिता 2 बॅटर आपण पाहतोय. महेंद्र अँड ललित भोवर चांगला पार्टनरशिप ते बिल्डअप करत आहेत. चांगला पाया रचलेला आहे आपल्या संघाकरिता. यावेळेला फुल टॉस बॉल, चेंडूला लॉफ्टेड ड्राईव्ह केला, चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता आलेला आहे चौकार. धन्यवाद डीजे. डेड बॉलचा इशारा यस आलेला आहे पंचांचा. बॉल फुटला असेल ना. चेंडूला दुखापत झालेली आहे, तेच कारण आपण जर पाहिलं तर डेड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. फटका मात्र चांगला होता, परंतु नशिबाची साथ मिळाली नाहीये शिलोत्तर या संघाला. शेवटचा बॉल असेल. गोलंदाज सूरज राईट आर्म ओव्हर द विकेटने ललित साडी. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये, चेंडूची खाली दिलीप, सुंदर झेल, फलंदाज बाद. ललित बॅक टू द पवेलियन गॉन.
धन्यवाद डीजे. ललित हा बॅटर बाद झालेला आहे. चांगली बॅटिंग केली ललित भोवर याने. 12 चेंडू त्याने फेस केले. 30 धावा त्याने बनवलेल्या आहेत आपल्या संघाकरता. चांगली बॅटिंग केली बॅटर ललित याने, परंतु झेल देऊन तो तंबूत परतला गेला. त्याच्या जागेवरती न्यू बॅटर ऋतिक माळी एंटर झालेला आहे. तर आता मात्र शेवटचा षटक बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. बॉलर प्रवीण सुतार बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला महेंद्र जाधव असेल. पहिलाच बॉल. आता मात्र चेंडूला आडवा पाडणे चेंडूला वळवलेला आहे. चेंडू जाईल वाईट लॉंग ऑनच्या दिशेने. अविनाश चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. सुरेख फेकी. काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये? पंचांनी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. रनआउट साठी घेतलेला हा रिव्ह्यू आपण पाहणार आहोत. चांगली पंचगिरी, चांगलं डिसिजन, चांगले निर्णय सकाळच्या सत्रापासून. यस, फलंदाज बाद. बॅटरची बॅट हवेमध्ये होती. चांगलं क्षेत्ररक्षण. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचू शकला नव्हता बॅटर ऋतिक माळी. तर भावेश माळी आलेला आहे न्यू बॅटर. 5 बॉलचा खेळ मात्र शिल्लक असेल. प्रवीण सुतार 1 धाव त्याने खर्च केलेली आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल या ओव्हर मध्ये. भरपूर धावा खर्च केलेल्या मागील धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 43 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 43 ऑन द बोर्ड. आता मात्र सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. सुंदर झेल. फलंदाज होईल फेल. तो म्हणजे महेंद्र. आउट. काय मान पाहिजे बाया बाया मागतात सोनिया चहा. सोनियाचे नादन माझ्या बाया जायला मिळार ग. बाया जायला धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर एफर्ट, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ऑनसाइडच्या दिशेने. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक केलेला आहे बॉलर प्रवीण याने. विकेट संपादन करतोय या ओव्हर मध्ये. फक्त आणि फक्त 1 सिंगल धाव त्याने खर्च केलेली आहे. स्लॉग ओव्हरचं षटक आहे, हा नंबरचं षटक आहे, परंतु त्या षटकामध्ये सुरेख कामगिरी, चांगली बॉलिंग करताना दिसतोय आपल्या संघाकरता. प्रवीण तयार. षटकातील 3रा बॉल असेल राईट अमाउंट विकेटने. आता मात्र स्लोअर 1चा मारा. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंडूला पाठवलेला आहे डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. धन्यवाद डीजे. कमी गतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या चेंडूला जर पाहिलं तर नक्कीच वेट करून फटका एक्झिक्यूट केलेला बॅटर राजू याने चेंडूला पाठवलेला आहे 4 धावांकरिता. ऋतेश शेळका आणि दशरथ शेळका यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर झालेला आहे 2 षटकारासाठी. राजूसाठी हा कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. ऋतेश शेळका अँड दशरथ शेळका यांच्या माध्यमातून 2 षटकार जर मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. राजूसाठी हा पारितोषिक असेल.
50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर या संघाचे. शेवटचा बॉल शिल्लक असेल या षटकातील. शेवटचा बॉल. गोलंदाज प्रवीण तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक एंडला भावेश. आता मात्र चांगला फटका. चेंडूला फोर्स केलेला चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांकरिता आलेला आहे सुंदर चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार प्राप्त झालेला आहे. धावसंख्या 54 वर पोहोचले गेलेले आहे आणि 55 धावांचं लक्ष्य असेल जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे या संघाला. पहिल्या 4 ओव्हर मध्ये 54 धावा बनवलेल्या आहेत गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर या संघाने. यानंतर होणारा मॅच आपण पाहणार आहोत. गावदेवी स्पोर्ट्स पोमन वर्सेस मंगल मूर्ती नागले. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्याकरता आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हितेश गांगडा आलेला आहे. वेलकम हितेश, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर नागले संघाचा कर्णधार देखील आलेला आहे. मी सन्मान्य मान्यवरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. रोहित सातवी याला विनंती असेल आपण टॉस स्पिन करायचं आहे. मान्यवरांना विनंती असेल सर्वप्रथम टॉसची ओळख करून द्यायची आहे. एका बाजूला आहे बेबी पाडा तर दुसऱ्या बाजूला आहे टायगर चषक असा कॉल करायचा आहे. मंगलमूर्ती नागले संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने घेतलेला आहे. तसेच गावदेवी स्पोर्ट्स पोमण या संघाला बॅटिंग करण्याकरता आमंत्रण दिलेलं आहे. तर दोन्ही संघाने या मॅच नंतर रेडी राहायचं आहे. सुरू असलेला मॅच गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर वर्सेस जय मल्हार खोलांडे. बॅटर पाठवून द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. 55 धावांचं लक्ष्य असेल. पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग केली मिस्टर ललित याने. 28 धावा त्याने बनवलेल्या आहेत. 11 बॉल त्याने फेस केले होते. चांगली बॅटिंग केली ललित याने. त्यानंतर अजय याने चांगली बॅटिंग केली. 8 धावा त्याने बनवल्या. त्यानंतर राजू याने 7 धावा बनवल्या. त्यानंतर भावेश याने 4 धावा त्याने बनवल्या. या सर्व बॅटरच्या जोरावरती 54 धावा बनवलेल्या आहेत गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर या संघाने आणि 55 धावांचं लक्ष्य समोर ठेवलेलं आहे जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे संघाच्या समोर. त्या धावांचा पाठलाग करण्याकरता पाहायचं आहे कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये उतरेल जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे हा संघ. 55 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकापासून हाणामारी करावी लागेल. भरपूर धावा या पहिल्या इनिंग मध्ये बनवलेल्या आहेत शिलोत्तर या संघाने. 54 धावा त्याने बनवलेल्या होत्या. आता मात्र 55 धावा बनवायचे असतील जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे या संघाला. स्ट्रायकिंगला बॅटर दिलीप. त्यानंतर नॉन स्ट्रायकिंगला असेल विशाल माळी. गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर संघाच्या माध्यमातून पहिले षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर प्रवीण असेल. प्रवीण परेड गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण देणार आहोत. ऑल द बेस्ट बोथ द टीम. प्रवीण परेड लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने सुरुवात करेल या षटकाची. स्ट्राइक एंडला बॅटर असेल दिलीप. पॉवर प्लेचं बंधन आहे. 30 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ प्ले क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एका धावाने अकाउंट ओपन झालेलं आहे जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे या संघाचं. चांगला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता परंतु टायमिंग
चुकीची साधली गेली होती बॉलवरती. मिळेल फक्त एक सिंगल धाव, जास्त काही मिळणार नाही. प्रवीण परेड षटकातील दुसरा बॉल असेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने विशाल साडे. आता मात्र चेंडूला डिगआउट केलेला आहे. चेंडू जाईल मिडऑन क्षेत्रामध्ये. एकदा मात्र कंप्लीट. चांगला एफर्ट, चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे शिलोत्तर संघाच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 2 या आकड्यावरती पोहोचले गेलेले आहे. प्रवीण परेड एक्सपिरियन्स बॉलर आहे या संघाचा. भरपूर स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी त्याने केलेली आहे. आता मात्र सुरेख डिलिव्हरी. चेंडू जाईल डॉट. चांगली सुरुवात. भरपूर वेग त्याच्याकडे आहे, भरपूर एक्सपिरियन्स त्याच्याकडे आहे. प्रवीण परेड याच्याकडे चांगला एक्सपिरियन्स खेळाडू आहे या संघाचा. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आता मात्र षटकातील चौथा बॉल असेल. फलंदाज दिलीप साडे. यावेळेस सुंदर डिलिव्हरी. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूच्या रेंज मध्ये आला नव्हता बॅटर दिलीप झिंबल. चेंडू जाईल पुन्हा एकदा डॉट. एक डॉट डिलिव्हरी प्रेशर क्रिएट करून जाईल कोलांडे संघांवरती. चांगली कामगिरी, एफर्टलेस बॉलिंग करण्याचा प्रयत्न करतोय बॉलर प्रवीण परेड. आता मात्र बॅट चेंज. हवेमध्ये चेंडू झेल घेण्याची शक्यता होती परंतु थोडासा मागे राहिला होता क्षेत्ररक्षक. परंतु एफर्ट मात्र 100% देण्याचे प्रयत्न करतायत शिलोत्तर संघाचे खेळाडू. चेंडू जाईल पुन्हा एकदा डॉट. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव टाकतोय गोलंदाज प्रवीण परेड. सुरेख गोलंदाजी, एफर्टलेस कामगिरी आपल्या संघाकरता करताना दिसतोय मिस्टर प्रवीण परेड. आता मात्र शेवटचा बॉल असेल या षटकातील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सज्ज होईल. यावेळेस सुंदर फटका. चेंडूला ड्राईव्ह केलेला चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या 4 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 4. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. सुपर्ब गोलंदाजी. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग बाय प्रवीण परेड. पाया मात्र भक्कम रचला गेलेला आहे. आपल्या संघाचा पाया रोबलेला आहे बॉलर प्रवीण परेड याने. आता मात्र 3 षटकांचा खेळ बाकी असेल. भरपूर धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे या संघाला. 18 चेंडू 51 धावांची गरज. 51 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. आता मात्र महेंद्र जाधव हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राइक एंडला विशाल असेल. पहिलाच बॉल. चेंडूला लॉफ्ट ड्राईव्ह केला. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाही. प्रयत्न मात्र करावे लागेल मोठे फटक्यासाठी. मोठे फटके खेचावे लागतील. भरपूर कमी धावा या येताना दिसत आहेत. 1.1 षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाज तयार. आता मात्र हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल. फलंदाज होईल बाद. तो म्हणजे दिलीप. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. दुपारचं सत्र चालू आहे. सुरू असलेला मॅच जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे वर्सेस
गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर या दोन बलाढ्य संघांविरुद्ध चालू आहे एक सुंदर मॅच. आता मात्र न्यू बॅटर एंटर होईल अविनाश गिराणे. हा बॅटर स्ट्रायकिंग एंडला असेल. अविनाश गिराणे हा बॅटर कोलांडे संघाच्या माध्यमातून एंटर झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याला आता मात्र कमबॅक करून धावा लागेल आपल्या संघाला. भरपूर कमी धावा या बनवलेल्या आहेत. 1.2 षटकामध्ये. गोलंदाज महेंद्र. षटकातील तिसरा बॉल असेल. बॅटर अविनाश साठे. फुल टॉस बॉल. चेंडूला आफ्टर ड्राईव्ह केला. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. धन्यवाद विजय. चला मॅच बॉल आलेला आहे. या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार. धावसंख्या 9 वर पोहोचली गेलेली आहे. आल्या आल्या चौकार प्राप्त करतोय बॅटर अविनाश गिराणे. आता मात्र हाफ टॅकर बॉल. मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल. फलंदाज बाब. धन्यवाद विजय. दरारा या बॅटरचा होता अविनाशाचा, परंतु मागील काही वर्षामध्ये आता मात्र जर पाहिलं तर या मॅच मध्ये थोडासा अपयशी ठरलेला आहे. 4 धावा बनवून तो तंबूच्या आशेराला निघून गेलेला आहे. आता मात्र त्याच्या जाग्यावरती फायरमॅन किरण मालिक आलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला असेल. त्याच्यावरती जिम्मेदारी आहे किरण अँड विशाल. हे 2 बॅटर आहेत. आपल्या संघाची धुरा सांभाळावी लागेल. आता मात्र यावेळेस काय घडलेलं आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू जाईल डॉट. महेंद्र जाधव हा बॉलर चांगली कामगिरी या वेळेला करताना दिसतोय. ज्या प्रकारची सुरुवात केली होती बॉलर प्रवीण याने त्याच्याच पावलावरती पाऊल तो टाकतोय बॉलर महेंद्र जाधव. आता मात्र चेंडू जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू जाईल डॉट. षटक संपलेल्या दुसऱ्या संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 9 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 12 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल आणि पाहावं लागेल 46 धावांची गरज असेल. 46 धावांची गरज असेल 2 षटकामध्ये. प्रत्येक षटकामागे 23 धावांची सरासरी अद्यावत करावी लागेल. कमी पडदा दिसतोय. बॅकफुट वरती आलेला आहे जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे हा संघ. कारण खूपच कमी धावा या 2 ओव्हरमध्ये त्यांनी बनवलेल्या आहेत. फक्त आणि फक्त 9 धावा त्यांच्या संघाच्या बनलेल्या आहेत. आता मात्र 46 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे या संघाला गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर संघाच्या माध्यमातून नवीन गोलंदाज ऋतिक आलेला आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल ऋतिक माळी हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राइक एंडला विशाल माळी असेल. पहिलाच बॉल. सुरेख चेंडूची हाताळणी. वेगवान चेंडूची हाताळणी करतोय बॉलर ऋतिक. चेंडू जाईल डॉट चेंडू खेळून काहीच होणार नाहीये. 1 फॉर दी ओव्हरची ताकीद वॉर्निंग आलेली आहे पंचांच्या माध्यमातून. आता मात्र सुंदर फटका. चेंडूला खेचून मारलेला चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेट हाय तो जीव की प्राण.
धन्यवाद डीजे. याच प्रकारचे फटके मारावे लागतील सामना जिंकायचा असेल तर. आता मात्र हाणामारी करावी लागेल. जास्तीत जास्त फटके हवाई सफर करावे लागतील. षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल दोन्ही बॅटरला. यावेळेस बॅट चेंज. चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू होतोय फरार. मिळतील धावा या 4. धन्यवाद डीजे. या चौकाराने संघाची धावसंख्या 20 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 20 धावा. आता मात्र सुंदर फटकेबाजी. चांगली बॅटिंग करतोय बॅटर विशाल. विशाल कामगिरी करावी लागेल या बॅटरला. यावेळेस ऑफस्टंपच्या खूपच बाहेर चेंडूची हाताळणी. वाईट बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा. एकाबंतर धाव मिळेल आणि रिव्ह्यू घेतलेला आहे बॉलिंग करणाऱ्या टीमनं. वाईट साठी हा रिव्ह्यू असेल. यस इट्स अ वाईट बॉल. वाईट बॉल असेल. एकावंतर धाव मिळाले जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. संघाची धावसंख्या झालेली आहे 21 धावा. आता मात्र 9 चेंडूचा खेळ बाकी असेल. 34 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. आता मात्र काय घडलेलं आहे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. चेंडू ट्रॅव्हल होते बॅटरच्या डोक्याच्या वरून आणि नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. पहिली वॉर्निंग दिली होती बॉलरला. आता मात्र पुन्हा एकदा बाउन्सरची हाताळणी केली होती आणि ते पंचाने यावेळेस पाहिलेलं आहे आणि बॉलरला दंडित केलेला आहे. नो बॉलचा इशारा आलेला आहे. फ्री हिट बॉल असेल. यावेळेस सुंदर फटका. चेंडूला फोर्स केलेला आहे. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका. धन्यवाद डीजे. धन्यवाद. अतिशय सुंदर फटका. हाफ टकर बॉल होता. त्या बॉलला चेंडूला पाहिलं तर नक्कीच फोर्स केलेला आहे. चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आता मात्र सामन्यामध्ये रंगत ट्विस्ट निर्माण झालेला आहे. 8 बॉलचा खेळ बाकी असेल. 27 धावांची गरज असेल. यावेळी सुंदर फटका. आणखीन एक मोठा प्रहार. चेंडू जाईल का सीमापार? नाही. फलंदाज बाद. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढागा. 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 धन्यवाद डीजे. चांगली बॅटिंग केली होती बॅटर विशाल याने. त्याच्या बॅट मधनं 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळालेले होते. परंतु मुक्याच्या क्षणी तो फलंदाज बाद झालेला आहे. त्याच्या जागेवरती विशाल कांबळे न्यू बॅटर एंटर होईल. विशालच्या जागेवरती विशाल आलेला आहे. आता मात्र 7 बॉलचा खेळ बाकी असेल. 27 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. प्रेशराईज झालेला आहे जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे हा संघ. परंतु आता मात्र प्रेशर झुगारून चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेस सुंदर फटकावीमध्ये चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. महेंद्र चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे महेंद्र मार्फत. या वेळेला काय घडलेलं आहे? खराब क्षेत्ररक्षण, खराब बॅकअप, खराब फेके. पाहायचं आहे किती धावा मिळतील या. यस 6 धावा पळून पूर्ण केलेला हा षटकार.
तर या 6 धावा मिळतील. अतिशय नाट्यमय स्थिती पाहायला मिळाली या बॉलवरती. ओव्हरथ्रो झालं होतं आणि त्या 6 धावा प्राप्त होतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 34 वर पोहोचली गेलेली आहे. 34 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. षटक संपलेला 30. आता मात्र 6 बॉलचा खेळ मात्र शिल्लक असेल. 21 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरता जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे या संघाला. इथून आता मात्र हार मानून चालणार नाहीये, लढावं लागेल या दोन्ही बॅटरला. किरण माली आहे, त्याच्यानंतर त्याच्या जोडीला आहे विशाल कांबळे. चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. 6 बॉल 21 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. काय स्थिती निर्माण झालेली आहे, भरपूर मागे पडलेला हा संघ आपण पाहिला खोलांडे संघ, परंतु आता मात्र या ओव्हरमध्ये कमबॅक झालेला आहे. कमबॅक खोलांडे संघाचा. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल. 21 धावांची गरज. लक्ष थोडस समीप आलेलं, जवळ आलेलं आहे. हार म्हणून चालणार नाहीये. स्ट्राईक एंडला फायरमॅन किरण माली असेल, त्याला आता मात्र जिम्मेदारीने खेळ करावं लागेल. गोलंदाज किरण. आता मात्र काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. सुंदर चेंडूची हाताळणी केलेली आहे बॉलरने. चेंडू जाईल डॉट डॉट. चेंडू प्रेशर क्रिएट करून जाईल कोलांडे संघावरती. किरण मालिक हा बॅटर स्ट्राईक एंडला असेल. किरण टू किरण, किरण वर्सेस किरण असा बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. हाफ ट्रॅकर बॉल चेंडूला फोर्स केला. चेंडू जाईल डीप गली क्षेत्रामध्ये, बॉर्डर लाईनच्या बाहेर निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. तर रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमनं. नो बॉल साठी रिव्ह्यू हा घेतलेला आहे. पायचा आहे चेंडू. पिच कुठे झालेला आहे. इट्स अ फेअर बॉल असेल. फेअर डिलिव्हरी, लिगल डिलिव्हरी आहे. या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार. धावसंख्या 38 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र 4 बॉलचा खेळ बाकी. 17 धावांची गरज. यावेळेस आडवा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट धावायचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावा मात्र कंप्लीट झालेल्या आहेत. धावसंख्या 40 वर पोहोचली गेलेली आहे. 3 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल. 15 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरता. 2 षटकार 1 चौकार मारावं लागेल बॅटर किरण माली याला. किरण तयार. आता मात्र सुरेख चेंडूची हाताळणी. वेगावरती स्वार झालेला आहे गोलंदाज किरण. चांगला चेंडूची हाताळणी, चांगला लाईन, चांगला लेंथ मध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. या ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग करण्याचा प्रयत्न. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. चांगला कमबॅक केलेला आहे या बॉलरने. आता मात्र हाफ ट्रॅकर बॉल चेंडूला ऑन साइडला वळवलेला आहे. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. एक सिंगल धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. आणि या सामन्यामध्ये आपली पकड मजबूत केलेली आहे गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर या संघाने. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर हा संघ. शेवटचा बॉल बाकी असेल. 14 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. आता मात्र हवेमध्ये चेंडू आणि हा सामना जिंकलेला आहे गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर संघ अँड हार्ट लक. जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे. जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शविला, चांगला खेळ प्रदर्शित केला, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ललित भोवर ठरलेला आहे.
बॅटिंग करत असताना 11 बॉल मध्ये 28 धावा त्याने बनवलेल्या आहेत. ललित भवर यांनी यायचं आहे. चांगली कामगिरी केली आपल्या संघाकरता, चांगली बॅटिंग केली, आपल्या संघाला विजय संपादन त्याने करून दिलेलं आहे. ग्रुप ग्रामपंचायत वाकीपाडा चंद्रपाडाचे सदस्य सागरजी घायाळ साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्यांना विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. सागरजी घायाळ साहेबांना विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षेत येऊन आपण बसायचं आहे. चला मॅन ऑफ द मॅच ललित भवर आपण देखील या. आपलं मॅन ऑफ द मॅच मेडल स्वीकारण्याकरता